Hello everyone, our today's topic is genetic code. या आजच्या लेक्चर मध्ये आपण जेनेटिक कोड काय असते हे व्यवस्थितरित्या काय करणार आहोत समजून घेणार आहोत. ठीक आहे. त्यामध्ये आपल्याला माहित आहे डीएनए इज द जेनेटिक मटेरियल ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. डीएनए हे काय आहे? जेनेटिक मटेरियल आहे. डीएनए इज जेनेटिक मटेरियल ऑफ ऑल ऑर्गॅनिझम. सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जेनेटिक मटेरियल आहे डीएनए. ठीक आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो डीएनए गाईड, कंट्रोल अँड रेग्युलेट एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर इन ऑर्गॅनिझम. ठीक आहे. डीएनए हे एक जेनेटिक मटेरियल आहे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. डीएनए हे गाईड करते, कंट्रोल करते आणि रेग्युलेट करते काय? एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे कोणत्याही ऑर्गॅनिझम मधलं एखादं कॅरेक्टर जर एक्सप्रेस करायचं असेल तर त्याचं सगळं कंट्रोलिंग कोणाच्या हातामध्ये असते? डीएनएच्या हातामध्ये असते. ठीक आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो याच्यामध्ये एमआरएनए कॅरी मेसेज फ्रॉम डीएनए टू सायटोप्लाझम. ठीक आहे. एमआरएनए काय करतो? डीएनए कडून तो मेसेज कुठून घेऊन येतो आणि कोणाकडे देतो? सायटोप्लाझम मध्ये असणाऱ्या रायबोझोम कडे काय करतो? ट्रान्सफर करतो. ठीक आहे. कशासाठी? फॉर एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. अँड फॉर एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर प्रोटीन इज रिक्वायर्ड. प्रोटीन एक्सप्रेशन, कॅरेक्टरचं एक्सप्रेशन होण्यासाठी काय लागते? प्रोटीन लागते. आणि प्रोटीन तयार करण्यासाठी डीएनए पासून इन्फॉर्मेशन रायबोझोम कडे नेण्याचं काम कोण करते? एमआरएनए करते. हे आपण सगळं डिटेलमध्ये पाहिलं होतं. त्यानंतर आपल्याला माहित आहे एमआरएनए कंटेन सिक्वेन्स ऑफ 3 न्यूक्लियोटाइड. ठीक आहे. एमआरएनए वर असे 3 न्यूक्लियोटाइडचे काय असतात? सिक्वेन्स असतात. सारख्या अंतरावर प्रेझेंट असतात ते. ठीक आहे. 3 न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स, हा 3 न्यूक्लियोटाइडचा, हा 3 न्यूक्लियोटाइडचा, हा 3 न्यूक्लियोटाइडचा, असे 3 न्यूक्लियोटाइडचे सिक्वेन्स कुठे असतात? एमआरएनए वर प्रेझेंट असतात. अँड धिस 3 न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स इज कॉल्ड ॲज अ कोडॉन. या 3 न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्सलाच आपण काय म्हणतो? कोडॉन म्हणतो. ठीक आहे. एमआरएनए कंटेन अ सिक्वेन्स ऑफ 3 न्यूक्लियोटाइड प्रेझेंट ऑन द एमआरएनए कॉल्ड ॲज अ कोडॉन. मग हे असा पण असू शकतो एयूजी, जीयूजी, सीसीसी, जीजीजी. हा कशा प्रकारचा असू शकतो? ठीक आहे. अल्टर म्हणजे हा कशा प्रकारचा असतो? जसा प्रोटीन पाहिजे तसा हा काय राहणार? सिक्वेन्स राहणार. ठीक आहे. मग फायनली लास्टला काय असते इथे? UAA किंवा UAG किंवा UGA अशा प्रकारचा सिक्वेन्स असतो. आणि हा झाला 3' एंड, हा झाला 5' एंड. ठीक आहे. पुढे आपण जेनेटिक कोडचे कॅरेक्टर पाहणार आहोत, त्यामध्ये पूर्ण समजून घेणार आहोत. एवढाच कोड राहिला समजून घेऊ. इथे ए असा काय आहे? सिक्वेन्स आहे. ठीक आहे. समजलं काय सांगितलं आपण? डीएनए हे जेनेटिक मटेरियल आहे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. त्यानंतर डीएनए गाईड करते, कंट्रोल करते आणि रेग्युलेट करते काय? ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर. ठीक आहे. कॅरेक्टर कसे एक्सप्रेस करायचे की नाही करायचे, म्हणजे किती प्रमाणात करायचे, हे सगळी गोष्ट कोण कंट्रोल करते? डीएनए करते. आणि त्यासाठी या कॅरेक्टरच्या एक्सप्रेशनसाठी काय लागते? त्याला प्रोटीन लागते. मग कॅरेक्टर एक्सप्रेस करायचं असेल तर प्रोटीन तयार करणार, कॅरेक्टर एक्सप्रेस करायचं नसेल तर प्रोटीन तयार करणार नाही. ठीक आहे. कॅरेक्टर जास्त प्रमाणात एक्सप्रेस करायचं असेल तर प्रोटीन जास्त प्रमाणात तयार होणार. आणि कॅरेक्टर कमी प्रमाणात एक्सप्रेस करायचं असेल तर काय होणार? प्रोटीन कमी प्रमाणात काय होणार? तयार होणार. अशा प्रकारे डीएनए काय करते? सगळे कॅरेक्टर काय करते? एक्सप्रेशन त्याचं काय करते? कंट्रोल करते, रेग्युलेट करते. त्यानंतर डीएनए कडे काय आहे? इन्फॉर्मेशन आहे प्रोटीन सिंथेसिसची. ती इन्फॉर्मेशन डीएनए कडून रायबोझोम कडे नेण्याचं काम कोण करते? एमआरएनए करते. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे सांगितलं की एमआरएनए वर 3 न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स असतो, त्याला आपण काय म्हणतो? कोडॉन म्हणतो. हा एक कोडॉन, हा दुसरा, हा तिसरा. ठीक आहे. तसाच 3 न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स डीएनए वर पण असतो. मग त्याला आपण काय म्हणतो? मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं. ठीक आहे. डीएनए आहे सपोज, डीएनए वर 1 2 3, इकडून सुद्धा 1 2 3 हे कॉम्प्लिमेंटरी राहतात. म्हणजे इथे असेल तर इथे टी राहणार, इथे टी असेल तर इथे ए राहणार, इथे यू असेल सॉरी इथे जी असेल तर इथे काय राहणार? सी. अशा प्रकारे हे 3 न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स, डीएनए वरच्या 3 न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्सला आपण काय म्हणतो? कोडोजेन म्हणतो. सांगितलं होतं. ठीक आहे.
जर 3 न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स डीएनए वर प्रेझेंट असेल तर त्याला कोडोजन म्हणतात. 3 न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स जर एमआरएनए वर असेल तर त्याला कोडॉन म्हणतात. आणि 3 न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स जर टीआरएनए वर असेल तर त्याला आपण अँटी कोडॉन म्हणतो. ठीक आहे, अँटी कोडॉन हे लक्षात ठेवा. मग काय झालं आपलं, 3 न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स एमआरएनए वर प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणतो, कोडॉन म्हणतो. ठीक आहे, इच कोडॉन कोड फॉर स्पेसिफिक अमिनो ऍसिड. ठीक आहे, प्रत्येक कोडॉनचा एक अमिनो ऍसिड काय झालेला आहे, ठरलेला आहे. मग आता एयूजी आहे तर एयूजी कोड करणार कशाला, मिथिओनिन नावाच्या एका अमिनो ऍसिडला. ठीक आहे, म्हणजे एयूजी. मग एयूजी हा मिथिओनिनच तयार करणार, दुसरा कोणत्याही प्रकारचा अमिनो ऍसिड, फिनिल ऍलेनिन म्हणा, ट्रिप्टोफॅन, टायरोसिन, असे कोणत्याही प्रकारचे अमिनो ऍसिड तयार करणार नाही, ते ठरलेलं राहणार. ठीक आहे, एयूजी हे काय करणार, मिथिओनिनच तयार करणार. ठीक आहे, मग काय सांगितलं आपण, सिक्वेन्स ऑफ 3 न्यूक्लिओटाइड प्रेझेंट ऑन एमआरएनए कॉल्ड ॲज अ कोडॉन. Each codon code for specific amino acid. It was firstly suggested by, हे सगळ्यात आधी कोणी सांगितलं आपल्याला, जॉर्ज गॅमो. जॉर्ज गॅमो नावाच्या सायंटिस्टने सांगितलं, जवळपास 1951 साली काहीतरी आहे, त्याचं पाहून घ्या. ठीक आहे, काय सांगितलं, सिक्वेन्स ऑफ 3 न्यूक्लिओटाइड प्रेझेंट ऑन एमआरएनए कॉल्ड ॲज अ कोडॉन. इच कोडॉन कोड फॉर स्पेसिफिक अमिनो ऍसिड. इट वॉज फर्स्टली सजेस्टेड बाय जॉर्ज गॅमो. ठीक आहे, पहिल्यांदा जॉर्ज गॅमोने काय सांगितलं की ठराविक कोडॉन ठराविकच अमिनो ऍसिड तयार करतो, हे जॉर्ज गॅमोने सांगितलं. लॅटर ऑन इट इज डायरेक्ट इव्हिडन्स प्रोव्हाइडेड बाय द क्रिक. मग नंतर काय झालं, जॉर्ज गॅमोने फक्त सजेस्ट केलं होतं, डायरेक्ट इव्हिडन्स दिले क्रिक नावाच्या सायंटिस्टने 1961 साली, की एक कोडॉन म्हणजे ठराविक कोडॉन हे ठराविकच अमिनो ऍसिड काय करतात, तयार करतात, हे त्यांनी काय केलं, सांगितलं होतं. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला माहित आहे की नंतर 3 सायंटिस्ट आले, मेथो, त्यानंतर निरेनबर्ग आणि एक सायंटिस्ट आला आपला हरगोविन खुराना. ठीक आहे, या तिघांनी मिळून काय केलं, आर्टिफिशियल एमआरएनए तयार केला. ठीक आहे, आर्टिफिशियल एमआरएनए म्हणजेच काय, कोणता, हरगोविन खुराना, त्यानंतर मिथ्यो आणि काय, निरेनबर्ग, हे 3 सायंटिस्ट आले. 3 सायंटिस्टने जवळपास 64 कोडॉन, आपल्या जेनेटिक कोड मध्ये किती, 64 कोडॉन आहे. ठीक आहे, किती, 64 कोडॉन, म्हणजे असे किती, 64 वेगवेगळ्या प्रकारचे असे 64 कोडॉन आहे. 64 कोडॉन, ऑल 64 कोडॉन क्रॅक बाय द 3 सायंटिस्ट, दॅट इज हरगोविन खुराना, निरेनबर्ग अँड मिथाईल. ठीक आहे, बाय युझिंग आर्टिफिशियल एमआरएनए. त्यासाठी त्यांनी काय केलं, एक आर्टिफिशियल एमआरएनए तयार केला अँड सेल फ्री सिस्टीम ऑफ प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे सेलच्या बाहेर आर्टिफिशियल एमआरएनए तयार केला आणि सेलच्या बाहेर प्रोटीन सिंथेसिस करून चेक केलं की कोणता कोडॉन कोणत्या अमिनो ऍसिड साठी कोड करतो. म्हणजे त्यांनी सगळे 64 कोडॉन पाहिले, चेक केले, 64 कोडॉन चेक केल्याच्या नंतर त्यांना लक्षात आलं की हा कोडॉन हा अमिनो ऍसिड कोड करतो. फॉर एक्झाम्पल एयूजी हा मिथिओनिन साठीच काय करणार, कोड करणार. असे सगळे 64 कोडॉन त्यांनी काय केले, क्रॅक केले, म्हणजे ते कोणत्या अमिनो ऍसिड साठी काय करतात, कोड करतात हे माहित केलं. मग त्यासाठी त्यांनी काय केलं, पहिल्यांदा मोनोन्यूक्लिएटेड कोडॉन घेतले, मोनोन्यूक्लियोटाइड वाले कोडॉन. मोनोन्यूक्लियोटाइड वाले म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल त्यांनी समजून घेऊ आपण, फॉर एक्झाम्पल त्यांनी असा आर्टिफिशियल एमआरएनए तयार केला आणि त्याच्यामध्ये हे न्यूक्लियोटाइड त्यांना माहित होते, बरोबर. हे सगळे न्यूक्लियोटाइड त्यांनी जे घेतले होते, सपोज पहिल्यांदा त्यांनी मोनोन्यूक्लियोटाइड वाला एमआरएनए तयार केला. ठीक आहे, म्हणजे युरॅसिल असे सगळे युरॅसिल असणाराच काय केला त्यांनी, एमआरएनए तयार केला. ठीक आहे, हे एमआरएनए तयार केला, हा एक कोडॉन झाला, हा दुसरा कोडॉन झाला, हा तिसरा कोडॉन झाला, हा चौथा कोडॉन झाला. आणि याच्यापासून प्रोटीन सिंथेसिस त्यांनी सेलच्या बाहेर प्रोटीन सिंथेसिस केली. प्रोटीन सिंथेसिस केल्याच्या नंतर त्याच्यापासून 1 2 3 4 असे अमिनो ऍसिड असणारा काय झाला, एक प्रोटीन तयार झाला. मग त्यांनी ते चेक केलं की याच्यामध्ये कोणते अमिनो ऍसिड आहे. मग या 4ही याच्यामध्ये त्यांना काय मिळालं, फिनिल ऍलेनिन. ठीक आहे, कोणता एक अमिनो ऍसिड मिळाला, फिनिल ऍलेनिन. ठीक आहे, फिनिल ऍलेनिन असणारे एक काय झाली, चेन बनली, म्हणजे याच्यामध्ये सगळे काय होते, फिनिल ऍलेनिन होते. यावरून त्यांनी कन्क्ल्युजन काढलं की यू हे कशासाठी कोड करते, हे कोड करते फिनिल ऍलेनिन साठी, बरोबर आहे. कारण याच्यापासून फिनिल ऍलेनिनच तयार झाला, याच्यापासून फिनिल ऍलेनिनच तयार झाला, याच्यापासून सुद्धा फिनिल ऍलेनिन. आणि ठीक आहे,
मग त्यानंतर त्यांनी काय घेतलं, 2 न्यूक्लिओटाइड वाले जेनेटिक कोड तयार केले. 2 न्यूक्लिओटाइड वाले कसे, एक एमआरएनए घेतला, त्याच्यामध्ये असे 3 न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स, हा सुद्धा 3 न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स, हा सुद्धा 3 न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स. त्यांनी घेतला CUC, ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे घेऊ शकतो, त्यांनी असेच घेतले, ठीक आहे, CUC UCU CUC UCU, ठीक आहे. अशा प्रकारचा सिक्वेन्स घेतला. अशा प्रकारचा सिक्वेन्स घेतल्याच्या नंतर त्यांना लक्षात आलं, याच्यापासून त्यांनी प्रोटीन सिंथेसिस केली, याच्यापासून एक अमिनो ऍसिड कोड झाला, याच्यापासून एक अमिनो ऍसिड कोड झाला आणि याच्यापासून एक अमिनो ऍसिड, ठीक आहे. त्यानंतर त्यांना लक्षात आलं की ह्या सिक्वेन्स कशा प्रकारे आहे. सपोज एवढा घेऊ नये आपण, 2च घेऊ, ठीक आहे. तर याच्यापासून 2 अमिनो ऍसिड वाला एक पेप्टाइड तयार झाली, एक पेप्टाइड एक चेन तयार झाली आणि त्यामध्ये त्यांना लक्षात आलं की CUC म्हणजे CUC पासून एक अमिनो ऍसिड मिळाला होता, कोणता, ल्युसिन, आणि याच्यापासून तयार झाला होता एक सिरिन नावाचा अमिनो ऍसिड. मग त्यांनी कन्क्लुजन काढलं की CUC कोड फॉर ल्युसिन अँड UCU कोड फॉर सिरिन. अशा प्रकारे जसं UUU कशासाठी कोड करत आहे, फिनिल ॲलेनिन साठी हे माहित झालं. त्यानंतर CUC कशासाठी कोड करत आहे, ल्युसिन साठी हे माहित झालं. UCU कशासाठी कोड करत आहे, सिरिन साठी हे माहित झालं, ठीक आहे. अशा प्रकारे त्यांनी प्रत्येक जेनेटिक कोड, बरोबर आहे, जे कोडॉन आहे, प्रत्येक कोडॉन काय केला त्यांनी क्रॅक केला आणि कोणत्या अमिनो ऍसिड साठी कोड करतो हे काय केलं, माहित केलं, ठीक आहे. समजलं इथपर्यंत, ठीक आहे. तर जेनेटिक कोड हे कसे असतात, ट्रिपलेट असतात. म्हणजे आपण काय सांगितलं, 3 न्यूक्लिओटाइड पासून काय बनलेला असतो, एक कोडॉन बनलेला असतो असं सांगितलं. मग आपल्याकडे एमआरएनए जे आहे, एमआरएनए चे कोडॉन किती आहे, 4 टाईपचे एमआरएनए चे कोडॉन आहे, A, U, G आणि C, बरोबर आहे. कारण एमआरएनए मध्ये थायमिनच्या जागी काय असतो, युरॅसिल असतो एमआरएनए मध्ये, ठीक आहे. मग काय आहे आपल्याकडे एमआरएनए चे 4 कोडॉन आहे, A, U, G, C. मग जेनेटिक कोड हे ट्रिपलेट का आहे, कारण आपल्याला माहित आहे की आपल्याकडे काय 20 अमिनो ऍसिड आहे, 20 अमिनो ऍसिड हे 1990 पर्यंत असंच मानण्यात येत होतं की 20 स्टँडर्ड अमिनो ऍसिड आहे. पण त्यानंतर काही डिस्कवरी झाली, डिस्कवरी झाल्याच्या नंतर 2 नवीन अमिनो ऍसिड काय झाले, माहीत झाले. ते अमिनो ऍसिड कोणते आहे तुम्ही मला कमेंट करा, ठीक आहे. काय सांगितलं, 1990 पर्यंत आपल्याला माहित होतं की 20च अमिनो ऍसिड आहे आणि त्या 20 अमिनो ऍसिड पासूनच आपल्या बॉडीमध्ये सगळे प्रोटीन बनतात, वेगवेगळ्या सिक्वेन्सने अरेंज होणार आणि वेगवेगळे प्रोटीन आपल्या बॉडीचे काय होणार, त्या 20 अमिनो ऍसिड पासून काय होतात, तयार होतात, हे माहित होतं. मग आपल्याकडे न्यूक्लिओटाइड किती आहे, 4च न्यूक्लिओटाइड. मग आपण समजून घेतलं असतं की ॲडेनिन हा एक अमिनो ऍसिड कोड करतो, युरॅसिल एक, ग्वानिन एक आणि सायटोसिन एक. तर किती अमिनो ऍसिड कोड झाले असते, फक्त 4च अमिनो ऍसिड कोड झाले असते, बरोबर आहे. म्हणून काय झालेले आहे, मग हे कोडॉन जे असतात ते सिंगलेट नसतात. सिंगलेट म्हणजे सिंगल न्यूक्लिओटाइडचा एक कोडॉन बनत नाही, ठीक आहे. मग ते डुप्लेट असतात का पाहू. डुप्लेट म्हणजे काय, सपोज दोन न्यूक्लिओटाइड मिळून काय होणार, कोडॉन तयार होणार. 2 न्यूक्लिओटाइड म्हटलं तर किती सिक्वेन्स तयार होतात, 16 सिक्वेन्स तयार होतात, बरोबर आहे. कसे पाहू आपण, 2 न्यूक्लिओटाइड आहे, आपल्याकडे किती 4 न्यूक्लिओटाइड आहे आणि 2 याचे जर बनले तर 4 चूक 16, बरोबर. अशा प्रकारचं काय म्हणते, कॉम्बिनेशन बनते. करून पहा तुम्ही. जर म्हटलं AU हा एक कोडॉन झाला, याच्या आधी आपण घेऊ शकतो A हा एक कोडॉन झाला, हा दुसरा, त्यानंतर AG हा तिसरा आणि AC हा चौथा. अशाच UU हा पहिला, UA हा दुसरा, UG हा तिसरा आणि UC हा चौथा, ठीक आहे. त्यानंतर आपण घेऊ GG पहिला, GA दुसरा, GU तिसरा आणि GC चौथा. आणि याचे पण कसे बनणार, तसे 4, CC, CA, CU, CG. अशी किती झाले, 4 4 4 4 किती झाले, 16, बरोबर आहे. म्हणजे 2 कोडॉन, 2 न्यूक्लिओटाइडचा मिळून जर हा कोडॉन झाला असता तर याच्यापासून किती अमिनो ऍसिड बनले असते, फक्त 16 अमिनो ऍसिड बनले असते. आणि आपल्याकडे अमिनो ऍसिड किती होते, 20. म्हणजे तरी 4 अमिनो ऍसिड शिल्लकच राहिले असते, त्यांच्यासाठी कोणताच कोडॉन राहिला नसता. म्हणून हे कोडॉन हे सिंगलेट नसतात, म्हणजे सिंगल न्यूक्लिओटाइडचा कोडॉन बनू शकत नाही. सिंगल जर असते तर ते 4च अमिनो ऍसिड कोड झाले असते. 16 अमिनो ऍसिड साठी दुसरे न्यूक्लिओटाइडच नसते राहिले. ते डबलेट पण नसतात. डबलेट म्हणजे ते 2 न्यूक्लिओटाइडचा मिळून जर एक कोडॉन तयार झाला असता तरी पण आपल्याला किती कोडॉन मिळाले असते, यांच्यापासून 4 पासून 16 मिळाले असते. म्हणजे तरी पण आपले अमिनो ऍसिड पूर्ण 20 अमिनो ऍसिड साठी आपल्याला 20 कोडॉन मिळाले नसते, ठीक आहे. म्हणून काय झालं, कोडॉन हे कसे असतात, ट्रिपलेट असतात.
कोडॉन हे कसे असतात, ट्रिपलेट असतात. म्हणजे 3 न्यूक्लिओटाइड पासून काय बनलेला असतो, 3 न्यूक्लिओटाइडचा काय बनलेला असतो, कोडॉन असतो. कोडॉन हे कसे असतात, ट्रिपलेट असतात. मग आता इथे आपण घेऊ अशा प्रकारे 4 आहेत, त्याच्या रेस टू दी पॉवर 3. ठीक आहे, मग काय होते 64 इंटू 4 16 इंटू 4 64. ठीक आहे, म्हणजे किती झाले 64 कोडॉन तयार होतात जर यांचं आपण असं कॉम्बिनेशन करून पाहिलं. तुमच्या बुक मध्ये टेबल दिलेला आहे, त्या टेबल मध्ये दाखवलेलं आहे की UCAG अशा प्रकारचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे त्यांनी. इथे सुद्धा UCAG आणि इथे घेतलेला UCAG परत UCAG अशा प्रकारचं. ठीक आहे, म्हणजे हा पहिला कोडॉन, हा दुसरा कोडॉन आणि हा तिसरा कोडॉन, म्हणजे UUU. हा पहिला कोडॉन तयार झाला, UUC, दुसरा कोडॉन UUC, UUA, तिसरा कोडॉन आणि UUG. अशा प्रकारे हे 4 बरोबर आहे. किती झाले 16, याचे 16 असे किती होतात 64 काय होतात, कॉम्बिनेशन तयार होतात. 64 कॉम्बिनेशन तयार होतात. या 4 न्यूक्लिओटाइड मध्ये 3 न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स घेतला तर 64 कॉम्बिनेशन तयार होतात. म्हणजे 64 काय झाले आता आपल्याकडे कोड झाले. आणि ते 64 कोड किती अमिनो ऍसिड कोड करू शकतात, 20 अमिनो ऍसिड काय करू शकतात, इझिली कोड करू शकतात. म्हणून कोडॉन हे कसे असतात, ट्रिपलेट असतात. सिंगलेट नसतात, डबलेट नसतात, कसे असतात ते ट्रिपलेट असतात. ठीक आहे, याच्यावरून आपल्याला माहित होते हे कोड करते बहुतेक पाहून घ्या, बुक मध्ये आहे सगळे 64 कोडॉन कोणत्या अमिनो ऍसिड साठी कोड करतात हे पर्टिक्युलर माहित असणं पॉसिबल नाही आहे. ठीक आहे, हे पॉसिबल नाही आहे. आणि हे तुम्हाला हा चार्ट सुद्धा विचारणार नाही. जनरली विचारलं तर तुम्हाला विचारू शकते AUG कशासाठी कोड करतो, UUA, UAG आणि UGA, बस एवढंच विचारू शकते. कारण हे स्टॉप कोडॉन आहे, म्हणजे हे कोणत्या अमिनो ऍसिड साठी कोड करत नाही. आणि हा स्टार्ट कोडॉन आहे, हा मिथिओनिन साठी काय करतो, कोड करतो. बस एवढंच विचारू शकते. याच्या पलीकडे सगळे 64 कोडॉन कोणत्या अमिनो ऍसिड साठी कोड करतात हे लक्षात राहणं पॉसिबल नाहीये. ठीक आहे, त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत जेनेटिक कोडचे कॅरेक्टर. जेनेटिक कोडचे कॅरेक्टर कोणते असतात ते काय करणार आपण समजून घेणार. ठीक आहे, जेनेटिक कोडचे आपण काय पाहणार आहोत, कॅरेक्टर पाहणार आहोत. ठीक आहे, जेनेटिक कोड कॅरेक्टरिस्टिक. ठीक आहे, जेनेटिक कोडचे कॅरेक्टरिस्टिक पाहणार आहोत. मग याच्यामध्ये आपण पहिल्यांदा घेऊ की जेनेटिक कोडचं पहिलं कॅरेक्टरिस्टिक आहे जेनेटिक कोड इज ट्रिपलेट. जेनेटिक कोड कसा असतो, ट्रिपलेट असतो. म्हणजे 3 न्यूक्लिओटाइडच्या सिक्वेन्स पासून काय बनलेला असतो, एक कोडॉन बनलेला असतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपण घेऊ 3 न्यूक्लिओटाइड पासून काय बनतो, एक कोडॉन बनतो. ठीक आहे, हे आहे जेनेटिक कोड इज ट्रिपलेट कोड. जेनेटिक कोड हे कसे असतात, ट्रिपलेट. फॉर एक्झाम्पल AUG हा झाला एक कोडॉन, ट्रिपलेट 3 न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स आहे, त्याच्यापासून काय बनतो, एक कोडॉन बनतो. बस यालाच म्हणतात जेनेटिक कोड इज ट्रिपलेट. ठीक आहे, जेनेटिक कोड हा कशापासून बनलेला असतो, 3 न्यूक्लिओटाइड पासून बनलेला असतो. ठीक आहे, त्यानंतर पुढे आपण सांगू शकतो आणि एक पर्टिक्युलर कोडॉन हा काय करतो, पर्टिक्युलर अमिनो ऍसिड साठीच कोड करतो. फॉर एक्झाम्पल AUG काय आहे, मिथिओनिन साठी काय करतो, कोड करतो. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे दुसरा कॅरेक्टर आहे याच्यामधलं. दुसरं कॅरेक्टर आपण सांगू शकतो याच्यामध्ये की जेनेटिक कोड हॅज अ पोलॅरिटी. जेनेटिक कोड हॅज पोलॅरिटी. जेनेटिक कोडला काय असतात, पोलॅरिटी असते. ठीक आहे, इट हॅज पोलॅरिटी. इट हॅज पोलॅरिटी दॅट इज डायरेक्शन. जेनेटिक कोडला काय असते, पर्टिक्युलर डायरेक्शन असते. डीएनए मध्ये आपण पाहिलं होतं 5' to 3'. मग जेनेटिक कोडला सुद्धा काय असते, डायरेक्शन असते. हा झाला 5' एंड, हा झाला 3' एंड. जेनेटिक कोड ऑलवेज रीड फ्रॉम 5' एंड टू 3' एंड. जेनेटिक कोड हे कधी पण 5' कडून 3' कडे काय केला जातो, रीड केला जातो.
प्रोटीन सिंथेसिसच्या टाइमला असू द्या किंवा आपण जेव्हा रीड करतो तेव्हा पण याच डायरेक्शनने एयूजी हा असाच रीड केला पाहिजे. एयूजी रीड केला तर तो कशासाठी कोड करत आहे, फॉर एक्झाम्पल मिथिओनिन साठी, हे आपल्याला समजते. पण 3' to 5' डायरेक्शननी कोड केला तर त्याचा सिक्वेन्स काय होतो, GUA होतो. आणि त्याच्यासाठी GUA साठी अमिनो ऍसिड सुद्धा काय राहणार, वेगळा राहणार. म्हणून काय सांगितलं, जेनेटिक कोडला काय असते, पोलॅरिटी असते, त्याची डायरेक्शन असते. 5' to 3' एंड कडे काय केला पाहिजे, तो रीड केला पाहिजे. 3' to 5' एंड कडे रीड केला तर त्याचा काय होते, माहिती काय होते, चुकते. ठीक आहे, माहिती काय होते, चुकते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आपला तिसरा पॉइंट आहे की जेनेटिक कोड आपण सांगू शकतो इज नॉन ओव्हरलॅपिंग. जेनेटिक कोड इज नॉन ओव्हरलॅपिंग. जेनेटिक कोड हे ओव्हरलॅपिंग नसतात, म्हणजे एकमेकावर ओव्हरलॅप होत नाही. फॉर एक्झाम्पल आपण इथे धरलं की 3 न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स म्हणजे काय होते, एक जेनेटिक कोड होते. फॉर एक्झाम्पल AUG आणि इथे सपोज GUG अशा प्रकारचा काय आहे, सिक्वेन्स आहे. तर मग 6 न्यूक्लियोटाइड, ठीक आहे, 6 न्यूक्लियोटाइड, 1 2 3 4 5 6 न्यूक्लियोटाइड आहे, 2 कोडॉन आहे. 6 न्यूक्लियोटाइड हे 2 अमिनो ऍसिडच काय करणार, कोड करणार. अमिनो ऍसिड 1, अमिनो ऍसिड 2. कारण हे ओव्हरलॅप होत नाही, म्हणजे एका कोडॉन मध्ये जर एक न्यूक्लियोटाइड रीड केला तर तो परत दुसऱ्या कोडॉन मध्ये रीड केला जात नाही. म्हणजे हा एवढा रीड केला तर हा परत अशा प्रकारे ओव्हरलॅप करून रीड केला जाणार नाही. सॉरी, हा अशा प्रकारे ओव्हरलॅप करून रीड केला जाणार नाही. एका कोडॉनमध्ये एकदा रीड झाला तो न्यूक्लियोटाइड तर दुसऱ्या कोडॉनमध्ये रीड केला जाणार नाही. जर तसं रीड केल्या गेलं असतं, फॉर एक्झाम्पल जर ओव्हरलॅप झाला असतं तर याच्यापासून 2 अमिनो ऍसिड तयार होत नव्हते. किती होत होते, 4 अमिनो ऍसिड तयार होत होते. कशा प्रकारे पहा, AUG हा एक अमिनो ऍसिड कोड करताय, UGG हा दुसरा, त्यानंतर GGU हा तिसरा आणि GUG हा चौथा. अशा प्रकारे 4 अमिनो ऍसिड काय झाले असते, कोड झाले असते. जर ते ओव्हरलॅप झाला असता, म्हणजे हा न्यूक्लियोटाइड याच्यात जर घेण्यात आला असता तर, रीड करण्यात आला असता तर. पण ते जेनेटिक कोड ओव्हरलॅपिंग नसतात, म्हणजे एकमेकावर ओव्हरलॅप करून रीड केले जात नाही. एकदा जर एक न्यूक्लियोटाइड एका कोडॉन मध्ये घेतला तर तो दुसऱ्या कोडॉन मध्ये हा न्यूक्लियोटाइड रीड केला जाणार नाही. अशा प्रकारे हा रीड केला जाणार नाही. त्याला सोडून त्याच्या पुढचाच काय केला जाणार, रीड केला जाणार. त्यालाच म्हणतो आपण जेनेटिक कोड हे कसे असतात, नॉन ओव्हरलॅपिंग असतात. म्हणजे एकदा एक न्यूक्लियोटाइड एका कोडॉन मध्ये रीड केला तर दुसऱ्या कोडॉन मध्ये ते रीड केला जाणार नाही. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पाहू आपण चौथा पॉइंट आपण सांगू शकतो की जेनेटिक कोड हे कॉमालेस असतात, गॅपलेस किंवा कॉमालेस. जेनेटिक कोड इज कॉमालेस. ठीक आहे, कॉमालेस म्हणजे जेनेटिक कोडच्या मधात गॅप नसतात. फॉर एक्झाम्पल AUG हा एक कोडॉन झाला, त्यानंतर इथून एवढा मोठा गॅप पडला. GUG हा दुसरा कोडॉन झाला, त्यानंतर गॅप नाही पडला. सपोज GUG असा परत आला एक कोडॉन, परत गॅप पडला, मग आला A. अशा प्रकारे जेनेटिक कोड नसतात. ते गॅपलेस किंवा कॉमालेस असतात, म्हणजे त्याच्यामध्ये गॅप पण नसते, कॉमा पण नसते, कंटिन्यू असते. फॉर एक्झाम्पल AUG झाल्याच्या नंतर इथे GA, त्यानंतर GUG, त्यानंतर GUG, त्यानंतर इथे परत काहीतरी ATA किंवा AUA. ठीक आहे, अशा प्रकारे ते गॅपलेस किंवा कॉमालेस असतात, म्हणजे कुठे मधात गॅप पडत नाही. न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स सारख्या अंतरावर असे न्यूक्लियोटाइड राहणार, सारख्या अंतरावर. आणि 3 न्यूक्लियोटाइडचा एक कोडॉन, 3 न्यूक्लियोटाइडचा दुसरा, 3 न्यूक्लियोटाइडचा तिसरा, असं कंटिन्यू काय राहणार, ते कोडॉन राहणार. गॅपलेस किंवा कॉमालेस असतात. ठीक आहे. 5वा पॉइंट, जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल. ठीक आहे, जेनेटिक कोड हे कसे असतात, युनिव्हर्सल असतात. युनिव्हर्सल म्हणजे जेनेटिक कोड आपल्यामध्ये पण सेम असतात आणि बॅक्टेरियामध्ये पण सेमच असतात. म्हणजे आपल्यामध्ये जर जेनेटिक कोड AUG हा मिथिओनिन साठी कोड करत असेल तर बॅक्टेरिया घ्या किंवा बाकीचे कोणतेही ऑर्गॅनिझम घ्या, त्यांच्यामध्ये सुद्धा AUG हा मिथिओनिनच काय करणार, कोड करणार. बरोबर आहे. म्हणजे आपण सांगू शकतो इन ऑल ऑर्गॅनिझम जेनेटिक कोड फॉर स्पेसिफिक अमिनो ऍसिड. ठीक आहे, म्हणजे AUG हा मिथिओनिनच कोड करणार.
सगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये, फ्रॉम बॅक्टेरिया टू काय म्हणू शकतो ह्युमन. ठीक आहे, बॅक्टेरिया टू ह्युमन. एयुजी कोणामध्ये राहू द्या, बॅक्टेरियामध्ये एयुजी हा मिथ्योनिनच कोड करणार आणि ह्युमन मध्ये एयुजी हा मिथ्योनिनच कोड करणार. म्हणून सांगितलं की जेनेटिक कोड कशा युनिव्हर्सल आहे, म्हणजे सगळ्याला लागू पडतात. ठीक आहे, सगळ्याला सारखेच लागू पडतात ते. नेक्स्ट पॉइंट आहे आपला डिजेनरेसी. डिजेनरेसी. ठीक आहे, कोडॉन हॅज डिजेनरेसी. कोडॉन कसे असतात, डिजेनरेसी, डिजेनरेट कोडॉन असतात. डिजेनरेट कोडॉन म्हणजे काय, जसं आपण सांगू शकतो जनरली काय होते, स्पेसिफिक अमिनो ऍसिड इज कोड बाय पर्टिक्युलर कोडॉन. ठीक आहे, स्पेसिफिक अमिनो ऍसिड इज कोड बाय पर्टिक्युलर कोडॉन. म्हणजे जनरली आपल्याला माहित आहे की एका अमिनो ऍसिड साठी काय एकच कोडॉन आहे. सपोज अमिनो ऍसिड आहे त्याच्यासाठी काय आहे एकच कोडॉन आहे. ठीक आहे, जनरली आपल्याला माहित आहे की एका अमिनो ऍसिड साठी एक कोडॉन काय झालेला आहे, ठरलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. पण कधी कधी काय होते, बट समटाइम देर इज अ अमिनो ऍसिड, वन ऑर मोर अमिनो ऍसिड, सिंगल अमिनो ऍसिड हॅज अ मोर दॅन वन कोडॉन. बरोबर आहे, जनरली काय आहे. पण डिजेनरेसी म्हणजे काय सांगितलं की एका अमिनो ऍसिड साठी एकच कोडॉन, एका अमिनो ऍसिड साठी एकच कोडॉन. पण कधी कधी काही अमिनो ऍसिड असे आहेत, सपोज काही अमिनो ऍसिड असे आहेत, सपोज हा अमिनो ऍसिड की याच्यासाठी काय आहे मोर दॅन वन कोडॉन आहे. बरोबर आहे, म्हणजे एक जसं एक्झाम्पल घेऊन सांगायचं म्हटलं, एक्झाम्पल राहिलं, एक्झाम्पल घेऊ आपण. सिस्टीन आहे, सिस्टीन ज्याला 2 कोडॉन आहे. आपण आधी काय सांगितलं की एक अमिनो ऍसिड आहे तर त्याला एकच कोडॉन राहणार. बरोबर आहे, जसं एयुजी हा एक कोडॉन आहे आणि तो काय आहे मिथिओनिन साठी काय करतो, कोड करतो. म्हणजे एक अमिनो ऍसिड त्याच्यासाठी एकच कोडॉन. बस झाला. आता मिथिओनिन साठी दुसरा कोडॉन राहणार नाही आणि काहीच नाही. म्हणजे एक अमिनो ऍसिड त्याच्यासाठी एकच कोडॉन. पण काही काही अमिनो ऍसिड असे आहेत, फॉर एक्झाम्पल सिस्टीन, की ज्याला काय 2 कोडॉन आहे. म्हणजे 2 वेगवेगळे कोडॉन काय करतात, त्याला कोड करू शकतात. जसं युजीसी आहे आणि याच्यामध्ये एक आहे यू. ठीक आहे, एक आहे युजीयू आणि युजीसी. युजीयू हा सुद्धा काय करणार, सिस्टीनलाच कोड करणार आणि युजीसी हा सुद्धा काय करणार, सिस्टीनलाच काय करणार, कोड करणार. तसाच एक आहे आयसोल्युसिन नावाचा, अमिनो ऍसिड, त्याच्यासाठी 3 कोडॉन आहे. जसं आपण डिजेनरेसी म्हणजे काय सांगितलं, डिजेनरेसी आहे की एका अमिनो ऍसिड साठी एकापेक्षा जास्त कोडॉन असू शकतात. जनरली आपल्याला माहित होतं की एक कोडॉन हा एकाच अमिनो ऍसिड साठी कोड करतो. पण काही अमिनो ऍसिड असे आहेत की ज्यांच्यासाठी एकापेक्षा जास्त कोडॉन सुद्धा अवेलेबल आहे. आयसोल्युसिन साठी आहे, सपोज याच्यामध्ये आपण सांगू शकतो AUU, AUC आणि AU. ठीक आहे, AUA. ठीक आहे, अशा प्रकारे. ठीक आहे, लक्षात आलं. जसं काय सांगितलं आपण डिजेनरेसी म्हणजे काय, याच्यामध्ये जनरली आपण सांगितलं एका अमिनो ऍसिड साठी एकच कोडॉन. पण काही अमिनो ऍसिड असे आहेत की त्याच्यासाठी एकापेक्षा जास्त काय आहे कोडॉन आहे. यालाच आपण काय म्हणतो, डिजेनरेसी म्हणतो. ठीक आहे, हे डिजेनरेसी कशामुळे असते, उबर हायपोथेसिस नावाचा एक कन्सेप्ट आहे, त्याच्यामुळे ते काय असते म्हणजे त्याच्यामुळे डिजेनरेसी आपल्याला काय होते पाहायला मिळते. त्याच्या उबर हायपोथेसिस मध्ये काय सांगितलं आहे की पहिलेचे 2 न्यूक्लियोटाइड काय असतात सेम असतात आणि तिसरा न्यूक्लियोटाइड चेंज असला तरी पण काय होऊ शकतो, तो याला कोड करू शकतो. ठीक आहे, पहिलेचे 2 अमिनो ऍसिड काय राहणार, पहिलेचे 2 न्यूक्लियोटाइड काय राहणार, सेम राहणार. ठीक आहे, यालाच म्हणतो आपण डिजेनरेसी. ठीक आहे, हाच पॉईंट महत्वाचा आहे, बाकीचे तर समजून जातात. जनरली काय सांगितलं, डिजेनरेसी मध्ये एका अमिनो ऍसिड साठी एकच कोडॉन. पण कधी कधी काय होते, एका अमिनो ऍसिड साठी आपल्याला 2 कोडॉन पण पाहायला मिळते, कधी कधी आपल्याला 3 कोडॉन सुद्धा काय होते पाहायला मिळते. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. त्यानंतर आहे कोडॉन हे अँबिग्युअस, नॉन अँबिग्युअस असतात, ते पाहू आपण. नेक्स्ट पॉइंट आहे आपला genetic code is non-ambiguous. Genetic code is non
ॲम्बिग्युअस. ठीक आहे, जेनेटिक कोड हे नॉन ॲम्बिग्युअस असतात. नॉन ॲम्बिग्युअस म्हणजे काय, आपण सांगितलं होतं की स्पेसिफिक अमिनो ऍसिड साठी काय राहणार, पर्टिक्युलर कोडॉन राहणार. ठीक आहे, वी नो दॅट specific amino acid has particular codon. ठीक आहे, ठराविक अमिनो ऍसिड साठी ठराविक कोडॉन प्रेझेंट असतो हे आपल्याला माहित आहे. मग नॉन अम्बिग्युअस म्हणजे काय, जसं आपण इथे सांगितलं की हे एका अमिनो ऍसिड साठी दोन कोडॉन असू शकतात. बरोबर आहे, एक अमिनो ऍसिड साठी दोन कोडॉन आहे, पण हा एक कोडॉन दोन वेगवेगळ्या अमिनो ऍसिडला कोड करू शकत नाही. जसं समजलं असेल आता, सिस्टीन आहे. ठीक आहे, एक अमिनो ऍसिड आहे, या एका अमिनो ऍसिड साठी दोन कोडॉन असू शकतात. बरोबर आहे, दोन कोडॉन कोणते, आपण घेतलं UGC आणि UGU. ठीक आहे, हे दोन कोडॉन एका अमिनो ऍसिड साठी कोड करू शकतात, पण एक कोडॉन दोन अमिनो ऍसिड कोड करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल सिस्टीन एक तर करत आहे आणि दुसरा मिथिओनिन म्हणा किंवा दुसरा कोणताही, ठीक आहे, तो कोड करू शकणार नाही. त्याला म्हणतो नॉन अम्बिग्युअस. ठीक आहे, समजलं असेल की एक अमिनो ऍसिड साठी दोन कोडॉन असू शकतात, पण एक कोडॉन हा दोन अमिनो ऍसिडला कोड करू शकत नाही. थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, लँग्वेज कॉम्प्लिकेटेड आहे. समज परत एकदा पहा, काय सांगितलं की दोन कोडॉन हे एका अमिनो ऍसिडला कोड करू शकतात, पण एक कोडॉन हे दोन वेगवेगळे अमिनो ऍसिड कोड करू शकत नाही. एक कोडॉन हे दोन वेगवेगळे अमिनो ऍसिड कोड करू शकणार नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा, त्याला आपण म्हणतो जेनेटिक कोड हे नॉन अम्बिग्युअस आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण याच्यामध्ये सांगू शकतो. नेक्स्ट पॉइंट आहे इनिशिएशन कोडॉन अँड टर्मिनेशन कोडॉन किंवा इनिशिएशन कोडॉन अँड स्टॉप कोडॉन. नेक्स्ट पॉइंट आहे, आठवा, इनिशिएशन अँड स्टॉप कोडॉन. इनिशिएशन अँड स्टॉप कोडॉन. जेनेटिक कोड मध्ये एक इनिशिएशन कोडॉन असतो, AUG हा इनिशिएशन कोडॉन आहे जो 5' एंडला प्रेझेंट असतो. स्टार्ट कोडॉन सुद्धा म्हणतात त्याला. ठीक आहे, स्टार्ट कोडॉन, आणि जो एकदम 3' एंडला राहणार. ठीक आहे, UAA म्हणा किंवा UAG म्हणा किंवा UGA म्हणा, हे काय आहे, स्टॉप कोडॉन आहे. हे काय आहे, स्टॉप कोडॉन. म्हणजे इनिशिएशन कोडॉन हे मिथिओनिन साठी कोड करते, स्टॉप कोडॉन हे कुठल्याही अमिनो ऍसिड साठी कोड करणार नाही. तिथे काय होणार, प्रोटीन सिंथेसिस पेप्टाइडची जी चेन तयार होती ती काय होत होती, ती काय होणार, तिथे स्टॉप होणार. ठीक आहे, इनिशिएशन कोडॉन आणि स्टॉप कोडॉन समजला असेल. जेनेटिक कोड मध्ये जवळपास 64 कोडॉन आहे. या 64 कोडॉन पैकी काय असतो, एक हा काय असतो, स्टार्ट कोडॉन असतो, आणि 3 हे काय असतात, स्टॉप कोडॉन असतात. ठीक आहे, लास्ट पॉइंट आहे कोडॉन अँड अँटी कोडॉन. लास्ट पॉइंट आहे कोडॉन अँड अँटी कोडॉन. आता आपल्याला आम्ही आधीच सांगितलं, सिक्वेन्स ऑफ 3 न्यूक्लिओटाइड प्रेझेंट ऑन mRNA. mRNA वर जर 3 न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कोडॉन म्हणतो. आणि अँटी कोडॉन काय, सिक्वेन्स ऑफ 3 न्यूक्लिओटाइड प्रेझेंट ऑन, याच्या कॉम्प्लिमेंटरी घेऊ आपण, UAC. ठीक आहे, सिक्वेन्स ऑफ 3 न्यूक्लिओटाइड प्रेझेंट ऑन tRNA. सिक्वेन्स ऑफ 3 न्यूक्लिओटाइड प्रेझेंट ऑन tRNA कॉल्ड ॲज अ अँटी कोडॉन. ठीक आहे, अँटी कोडॉन काय म्हणतो, अँटी म्हणजे अपोजिट, कोडॉनच्या अपोजिट असते. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, अँटी कोडॉन म्हणतो. अशा प्रकारे हे जेनेटिक कोडचे काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक आहे. सिंपल कॅरेक्टरिस्टिक आहे फक्त डिजेनरेसी, आणि हे नॉन अम्बिग्युअस जे आपण पाहिलं होतं ते काय आहे, थोडंसं अवघड आहे. हे नॉन अम्बिग्युअस. ठीक आहे, डिजेनरेसी मध्ये काय सांगितलं होतं आपण की जनरली आपल्याला माहित आहे एका अमिनो ऍसिड साठी एकच कोडॉन, पण कधी कधी काही अमिनो ऍसिड असे आहेत की ज्यांच्यासाठी एकापेक्षा जास्त कोडॉन अवेलेबल आहे. जसं सिस्टीन साठी 2 कोडॉन आहे आणि आयसोलिसिन साठी 3 कोडॉन आहे. नॉन अम्बिग्युअस मध्ये काय सांगितलं, जसा एका अमिनो ऍसिड साठी एकच कोडॉन असतो. बरोबर आहे, एका अमिनो ऍसिड साठी काय असतो, एक ठरलेला कोडॉन असतो. इथे आपण पाहिलं होतं की एका अमिनो ऍसिड साठी काय, 2 वेगवेगळे कोडॉन हे एक अमिनो ऍसिड कोड करू शकतात. 2 कोडॉन हे एक अमिनो ऍसिडला कोड करू शकतात, पण एक
कोडॉन हा 2 वेगवेगळ्या अमिनो ऍसिड साठी कोड करू शकत नाही, त्याला आपण म्हटलं नॉन अँबिग्युअस. ठीक आहे, इनिशिएशन कोडॉन माहित आहे, स्टॉप कोडॉन माहित आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण पाहिलं कोडॉन अँटी कोडॉन. एमआरएनए वरती न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स असेल तर कोडॉन, टीआरएनए वरती न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स असेल तर अँटी कोडॉन. अशा प्रकारे झाला आपला जेनेटिक कोडचा काय टॉपिक. ठीक आहे.